या सर्वांचं सर्वांतर्फे मी स्वागत करतो। गिरीश खरेकर यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रवीणजी पोटे यांचं स्वागत आमच्या संघाचे उपाध्यक्ष अमोलजी इंगोले करतील अशी मी त्यांना विनंती करतो। इथे उपस्थित असलेले तुषारजी भारतीय यांचं स्वागत कृष्णा लोखंडे करतील आमच्या कार्यकारिणीचे सदस्य अशी मी त्यांना विनंती करतो। पत्रकार संघाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे पुढारी यांचं स्वागत करण्यासाठी स्वागताचा सोहळा थांबवतो आहे। 2 मिनिटात थोडीशी आपल्या पत्रकार भवनासंदर्भात दादापर्यंत मांडणं, एक म्हणजे ते आपल्या दारापर्यंत आले आणि आपण काही मागू नये किंवा त्यांच्यापुढे सांगू नये तर फार योग्य होणार नाही। दादा आपल्याला आठवत असेल किंवा आठवतही नसेल, 2014 आणि 2019च्या काळात आपण बांधकाम मंत्री होता तेव्हा आमचे राज्याचे अध्यक्ष यदुजी जोशी यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला भेटलो होतो आणि मला चांगलं आठवते की तेव्हा तुमची एक मीटिंग चालू होती आणि ती मीटिंग सोडून तुम्ही आम्हाला वेळ दिला। अँटी चेंबरला आपण बसलो। पुन्हा तुम्हाला स्मरण करून देतो की त्यावेळेचा विषय असा होता की कुणालाही जागा हँडओव्हर करण्याचा जेव्हा विषय येतो ही बस जिथं 50 आल्या तर शहरात ट्रांसपोर्टेशन सुधारेल। आदरणीय श्री, एक सवाल आपसे मैं पूछना चाहता हूँ, क्या आनंद का सीधा अभी गवर्नमेंट ने बांटा है रेशन कार्ड, उस सीधे के अंदर मरे हुए जी 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 मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ की दिशा में होने के कारण नहीं, जबान पर हिंदी है इसलिए तो मेरा सवाल ऐसा है आपको कि उस आनंद के सीधे के अंदर मरे हुए चूहे निकल रहे हैं, इस विषय में आप क्या कहना चाहेंगे? कुठे निघाला मला माहित नाही, परंतु आज जवळजवळ 1 कोटीच्या आसपास घरांना रेशन कार्ड मिळालं आणि यावर्षी येणारे 3दा मिळालं। त्याच्यामध्ये एखादी घटना घडली असेल तर ती कधी पण घडू नये, माझ्यात तर कानावर असं आलं नाही। मी तुम्हाला विनंती करेन की मला स्पेसिफिक ते दुकान मग त्या दुकानातली बॅच असं सगळाच प्रयत्न करावा लागेल। पुस्तकांना दिलं विद्यापीठामध्ये 19 प्राध्यापकांनी म्हणजे आतापर्यंत आपण 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीट बनावट करता येते असं ऐकलं होतं। नेट सेटचं प्रमाणपत्रच बनावट मिळवलं आणि 19 प्राध्यापक डिटेक्ट झाले। त्याच्यापैकी एकाला सस्पेन्शनचंही झालं। आपल्या खात्याशी निगडीत तो प्रश्न असल्यामुळे काय करता येईल आपल्याला आणि नियुक्ती करताना जर त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली तर कदाचित हा भविष्यात अशा पद्धतीचा प्रकार होणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे। तर तसं काही करता येईल का? करता येईल तर हे करतो आपण। त्याचा खूपच सफाईदारपणे केलं आहे, आयडेंटिफाय झालं। तुम्हाला एक सांगतो की आपल्या देशामध्ये गुन्हा हा कायम सारूपी लपत नाही, तसं तो बाहेर पडला आहे। सगळ्यांवर कारवाई होईल, एक दहशत निर्माण होईल, आगामी काळात ते होणार नाही, पण हे काळजी आता घ्यावी। आरोग्य खात्याचे कर्मचारी NHMचे याच्यावर आहेत संपावर 25 ऑक्टोबर पासून